विकासाबद्दल काल दादांचा जे आहे तर बीड शहरामध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला। दादांच्या ज्या प्रचारामध्ये जे दादांनी जे भाषण केलं काल की जे 35 वर्षात जे बीड शहरामध्ये विकासाची कामे रखडलेली आहे ते 5 वर्षात पूर्ण कराल असं दादांनी आम्हाला सगळ्यांना वचन दिलं काल। और आमचं बीड शहरामध्ये खूप चांगलं वातावरण आहे। मी जे आहे तर माझे सासू प्रेमलता दादाराव पारवे म्हणजे मी त्यांच्या प्रचारासाठी प्रतिनिधी म्हणून समोर आलो आहे। म्हणजे आमच्यात काय असतं की समजा माझी आई और वडील मला ज्यांनी जन्म दिला हे माझे आई और वडील, और माझ्या पत्नीला ज्यांनी जन्म दिला त्याचे आई वडील, म्हणजे आमच्यात असं असतं की दोन्ही एक समान। माझे आई वडीलच्या नंतर आम्हाला कोणी आई वडीलचं जर प्रेम दिलं असेल तर ते सासू सासरे असेल। या नात्याने माझे सासू म्हणजेच माझी आई नगराध्यक्ष पदासाठी आज बीड नगरपालिकेमध्ये उभी आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी मी आज प्रचार करत आहे। त्यांचा मुलगा म्हणून मी त्यांचा प्रचार करत आहे। माझ्या सासू जे आहे तर नायब तहसीलदार म्हणून बीड तहसील मधून रिटायर झालेले आहे। त्यांची कारकिर्दी खूप चांगली राहिलेली आहे। आम्ही एकदम जवळून पाहिलेली आहे। भविष्यात आता दादांनी जे सांगितलेले आहे की आम्ही सगळं बीड शहराचा समजा बारामती सारखा बीड शहराचा विकास करू। दादांनी सूचना आम्हाला पहिल्यापासून जे दिलेल्या आहे त्या सूचनेप्रमाणे आम्ही लोकांना सांगत आहोत की वा बीड शहराचा एक विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्ष आहे, अजितदादा उपमुख्यमंत्री आहे, बीड शहराचे पालकमंत्री आहेत आणि राजे जे आहेत तर गेवरे मतदारसंघाचे आमदार आहेत। बीड शहरात सुद्धा राष्ट्रवादीचा एक चांगला स्कोप आहे। त्या हिशोबाने आम्ही दादांच्या उमेदवारी आमच्या जे आई आहे त्यांना जे उमेदवारी भेटलेली आहे त्या हिशोबाने आम्ही लोकांना म्हणत आहोत की विरोधी पक्ष मध्ये राहून समजा आज जे आहे तर 10 वर्षापासून जे लोक आमदार आहेत त्यांनी बीड शहराचा काहीच विकास केला नाही। आणि त्यांना त्याला विचारलं आपण की व तुम्ही का विकास केला नाही तर ते सांगतात की आम्ही सत्तेमध्ये नाही। पर आज हे समीकरण जुळून आलेलं आहे। बीड शहरामध्ये आमचं जे तर सासूंचं खूप चांगलं, माझ्या आईचं खूप चांगलं बीड शहरामध्ये प्रतिसाद भेटत आहे। जर दादांच्या समजा सत्तेमधलं कुणी नगराध्यक्ष बीड मध्ये येत असेल और आमचे 52 नगरसेवक जर निवडून जर दादांकडे जात असेल नक्कीच मला असं वाटतं की दादा बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही। दादांनी लाडकी बहीण तर खूपच पूर्ण महाराष्ट्र राबवली। आपण त्यांना लाडकी नगरपालिका म्हणून 52 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष दादांना भेट देणार आहोत। माझ्या आईच्या प्रचारासाठी मी रात्रंदिवस एक करत आहे। माझी फॅमिली आहे, माझे सगळे साले वगैरे जे काही आहे माझे सगळे सोबत आहे।